नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर पांडुरंग सानप, आपला दोस्त, आपला मित्र, अल्ट्रा सायक्लिस्ट, अल्ट्रा रनर. मित्रांनो, मी 2023 साली खरदुंगला चॅलेंज रेस पूर्ण केलेली आहे. तर तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव असावा, त्याची माहिती असावी म्हणून मी आपणाला हा व्हिडिओ शेअर करत आहे. कारण आपले बरेचसे रनर आहेत, यांना खरदुंगला चॅलेंज रेस हे एक स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक रनर हा आतुरतेने वाट पाहत असतो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अल्ट्रा रनर जे असतात त्यांची फार इच्छा असते की आपल्याला एकदा खरदुंगला चॅलेंज 72 किलोमीटर रेस कंप्लीट करायची आहे. हे एक दिवा स्वप्न असतं प्रत्येक अल्ट्रा रनरचं. तसं तर खरदुंगला चॅलेंज पाहिले तर अतिशय उंच अशा पहाडी एरियामध्ये आहे आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन तेथे बऱ्यापैकी कमी असतं. यापूर्वी मी 2018 साली हाफ मॅरेथॉन कंप्लीट केली होती लेहमध्ये. पण मित्रांनो, लेह सिटी आणि खरदुंगला चॅलेंज रेस यामध्ये बराचसा फरक आहे. लेह सिटीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे, पण इतकं जास्त कमी नाही की जेणेकरून खरदुंगला टॉपला ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे. का तर खरदुंगला चॅलेंजचं जे आहे ऑक्सिजन सॅच्युरेशन एकदम 70, 72, 75, 78 या लेवलपर्यंत राहतं आणि प्रत्येक रनरला ते थोडं अवघड आहे. तसं या जगामध्ये अशक्य असं काही नाही मित्रांनो, सर्व गोष्टी शक्य आहेत. त्यामुळं आपणसुद्धा ही रेस कंप्लीट करू शकता, त्यामध्ये थोडीही शंका नाही आहे. खरदुंगला चॅलेंजला जे रनर जाणार आहेत त्यांनी कमीत कमी 10 ते 12 दिवस ॲक्लिमेटायझेशनसाठी तेथे जाणं फार गरजेचं आहे. बरेचशा रनरला वाटतं इतके दिवस जाऊन टाईम कशाला वेस्ट करायचा, आपण मित्रांना सांगू, कुणाला सांगू आणि आपलं बीप कलेक्शन करू. मित्रांनो, बीप कलेक्शन करणं फार महत्त्वाचं नाही, ॲक्लिमेटायझेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही इकडे कितीही रन करा अदर दॅन लडाख प्लेस, पण तेथील रन आणि दुसरीकडचा रन याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळं ॲक्लिमेटायझेशन मोस्ट इम्पॉर्टंट फॉर खरदुंगला चॅलेंज रेस. ते पण कमीत कमी 10 डेज, जास्तीत जास्त 15 डेज. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे रेस फिनिश करायची असेल चांगल्या टायमिंगमध्ये, तर 10 ते 12 दिवस तुम्ही तेथे राहिलंच पाहिजे आणि त्या रोडवरती रन वॉक ही प्रॅक्टिस केलीच पाहिजे. माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो. तर हा खरदुंगला चॅलेंजचा रस्ता आहे. आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिस रनसाठी जात होतो. तेथे कमीत कमी 14 किलोमीटरचा रन करत होतो, कधी 15 किलोमीटरचा रन करत होतो आणि कधी 28 किलोमीटरचा रन करत होतो. 10 दिवस अगोदर आम्ही जाऊन थांबलो होतो, त्यामुळं आम्हाला ही प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली होती. तर हा खरदुंगला चॅलेंजचा रोड आहे. चढ आहेत, उतार आहे, जेणेकरून तुम्हाला खरदुंगला या गावापासून सुरुवातीला चढ आहे पूर्ण. तर हा खरदुंगला चॅलेंजचा रोड आहे आणि ज्या खरदुंगला टॉपची दिवसेंदिवस आपण आतुरतेने वाट पाहता, ज्याबद्दल आपल्या मनामध्ये कुतूहल असते की काय असेल, कसा असेल रोड, तर तो हा खरदुंगला चॅलेंजचा टॉपचा रोड आहे. इथे एलिव्हेशन बऱ्यापैकी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे थंड हवा असते मित्रांनो. त्यामुळं कापूर आणि तुम्हाला जे जमल असे पदार्थ काही सुगंध घेण्यासाठी जवळ ठेवले तर थोडं ऑक्सिजन घेण्यासाठी ठीक राहते.
तर मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे आता खारदुंगला टॉप या ठिकाणी. का तर आम्ही ही रन करत आहोत, प्रॅक्टिस रन या रोडला. रोज सकाळी कमीत कमी 14 ते 15 किलोमीटरचा प्रॅक्टिस रन करत होतो आम्ही. हा रन करताना इथे थोडा दम लागतो, पूर्ण रन होत नाही. ॲक्च्युली सुरुवातीला 32 किलोमीटरचा वॉक करावा लागतो. तर हा प्रॅक्टिस रन आहे आमचा खारदुंगला टॉपवरचा. तर तुम्हाला हा आलेला क्षण दाखवत आहोत आम्ही. पूर्ण सुरुवातीचे 32 किलोमीटरचे एलिव्हेशन आहेत मित्रांनो. हा पहा रोड. तर याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 दिवसाचं स्टे पाहिजे लेह गावामध्ये. आणि तिथून रोज सकाळी रन वॉक 10 ते 15 किलोमीटर वॉक रन करणे. शक्यतो रन होत नाही मित्रांनो, वॉक करावं लागतं. खारदुंगला या गावापासून 32 किलोमीटरचा पहिला पूर्ण चढ आहे आणि त्यानंतर राहिलेला 40 किलोमीटर डिक्लाईन आहे, म्हणजे उतार आहे. पण तरीसुद्धा उताराला रन जास्त स्पीडली करायचा नाही, कारण रन जर जास्त फास्ट केला तर ब्रीदलेस होता. आपल्या इकडचा रन उतार असताना आपण स्पीडली पळतो, तेथे तसं जमत नाही. कारण खारदुंगला टॉपवरनं उतार चालू झाला लेह साईडला तरी पण ऑक्सिजन सॅच्युरेशनचं प्रमाण कमीच असतं. त्यामुळं आपण फार रन करायचं नाही. कधी रन कधी वॉक असं करत जरी पूर्ण केलं तरी तुम्ही हा पूर्ण खारदुंगला चॅलेंजचा रेस पूर्ण करू शकताय. हे पहा लेह गाव आहे. इथं साईडने पूर्ण डोंगर आहेत. याला म्हणतातच लँड ऑफ पासेस, म्हणजे पूर्ण चढ आहेत, डोंगर आहेत. असे हे पूर्ण डोंगर आहेत, चढ आहेत जास्तीत जास्त. खारदुंगला चॅलेंजची रेस सकाळी म्हणजे पहाटे 3 वाजता स्टार्ट होते खारदुंगला या गावावरनं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता लेह गावामध्ये फिनिश करायचं असतं. तर ह्या टोटल 14 तासाच्या वेळेमध्ये आपल्याला 72 किलोमीटरचं चॅलेंज पूर्ण करायचं असतं. महत्त्वाचं खारदुंगला गाव ते खारदुंगला टॉप हे 32 किलोमीटरचं अंतर आहे. त्यासाठी आपल्याला असतो 8 तासाचा कट ऑफ टाईम. तर या 8 तासामध्ये आपल्याला हे 32 किलोमीटर पूर्ण करायचे असतात. पण तुम्ही 8 तासाच्या ऐवजी थोडे 7 तासात 6 तासात पूर्ण केलं तर पुढील राहिलेलं अंतर सहजरित्या पूर्ण करू शकता. कट टू कट 8 तासातच 32 किलोमीटर पूर्ण जर केले तर मग राहिलेलं 40 किलोमीटर अंतर थोडं अडचणीचं होऊ शकतं. त्यासाठी कमीत कमी 2 तास आधी 32 किलोमीटर पूर्ण होणं गरजेचं आहे, म्हणजे 6 तासात पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर राहिलेलं 42 किलोमीटरचं अंतर आहे ते तुम्ही 6 तासात कंप्लीट करू शकता. तर हे तेथील ओढे, नदी, नाले आहेत. मी लेहगावचा सुरुवातीचा प्रॅक्टिस रन करताना या रोडवरून रन करत होतो. हे दृश्य मी तुम्हाला आता दाखवत आहे. अतिशय छान आहे. प्रॅक्टिस असेल तर काहीही अवघड नाही. खारदुंगला चॅलेंजला येणारे जवळपास सर्व चांगलेच प्रॅक्टिसनर असतात, पण ॲक्लिमेटायझेशन येथे फार महत्त्वाचं आहे. हा पहा मी प्रॅक्टिस रन करत आहे इथे. आपण आपल्या एरियामध्ये प्रॅक्टिस करताना दम लागत नाही. इथं फ्लॅटला जरी रन केला तरी आपल्याला दम लागतो. हा लेहच्या साईडचा रोड आहे, जे की खारदुंगला चॅलेंज
शेवटचे 10 किलोमीटर शिल्लक असतानाचा हा रोड आहे. इथे झाडं आहेत, सकाळचं वातावरण आहे, अतिशय सुंदर निसर्ग आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथे ड्राय एअर आहे, जेणेकरून आपल्याला श्वास घेताना थोडा त्रास होतो. आपली बॉडी जशी सांगन तसंच आपण पुशअप करा बॉडीला. जास्त पुशअप करण्याचा प्रयत्न करू नका, का तर आपलं हार्ट काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या. हे बीप कलेक्शन घेताना तेथे सिग्नेचर केली होती मी. सर्वच रनर करतात सिग्नेचर. खरदुंगला चॅलेंजचे फिनिशर. हे पहा, लडाख मॅरेथॉन 2023. मी डॉक्टर पांडुरंग सानप. पूर्ण ॲड्रेस लिहिलेला आहे मी तिथे आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक दिलेला आहे. आपणसुद्धा अशा प्रकारचे इथं सिग्नेचर करू शकता. बीप कलेक्शन नंतरचं आहे आणि हे लडाख मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी मी रात्री लेह सिटीमध्ये फिरत होतो. तर हे लेह मार्केट आहे. या लेह मार्केटमध्येच लडाख मॅरेथॉन ही फिनिश होत असते. ही रात्रीची वेळ आहे, त्यामुळं दिसताना एकदम सुंदर दिसत आहे. हे पहा, लडाख मॅरेथॉनचे पोस्टर लावलेले आहेत. अगोदरची रात्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता लेह गावावरून जायचं असतं आपल्याला खरदुंगला चॅलेंजच्या रेससाठी. सकाळी 8ला बीप कलेक्शनच्या ठिकाणी ऑडिटोरियममध्ये सर्वांनी एकत्र यायचं असतं आणि तिथून पुढे आपल्याला त्यांच्या बस आहेत, त्या बस घेऊन जातात. हे अतिशय सुंदर नजारा आहे. व्हेरी स्मार्ट सिटी आहे. ही मार्केट प्लेस आहे लेहची. येथे देश विदेशातून दूरवरनं लोक येतात. फार आनंदी वातावरण असतं. फक्त आपली बॉडीचा फील कसा आहे त्यानुसार आपण रन करा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. पूर्ण तुम्ही 72 किलोमीटर चालले तरी तुम्ही ही रेस पूर्ण करू शकता. 9 मिनिट पर किलोमीटर या अंतराने चालले तरी तुमची रेस पूर्ण होईल. हे पहा, येथील पूर्ण वुडनचे लाकडी फर्निचर आहेत. तर हे पाहता, मी खरदुंगला गावात आलेलो आहे दुसऱ्या दिवशी रेससाठी. हे खरदुंगला गाव पहा, साधं सिंपल गाव आहे. खरदुंगला गावची हाईट जे समुद्रसपाटीपासून आणि लेह गावची हाईट सेम आहे. त्या दोन्हीच्यामध्ये जे खरदुंगला टॉप आहे याची हाईट जास्त आहे. आणि हे पहा, इथे आम्ही राहिलो होतो. तेथील लोक आपल्याला राहण्याची व्यवस्था करतात. पूर्ण साईडने डोंगर आहेत. स्वच्छ वातावरण होतं त्या दिवशी. पहा, थंडी मात्र भरपूर आहे. हे मी गळ्यामध्ये अडकवलेलं आहे कापूर आणि त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले होते. आमच्या मित्रांनी दिले होते ते की स्मेल घेण्यासाठी. त्याच्यामुळं आपल्याला दम लागत नाही आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन व्यवस्थितरित्या राहते. हा साईडचा रोड आहे. इथून आपल्याला वरती जायचं असतं. ते आईस दिसते, बर्फ, त्या साईडने वरती जायचं असतं. अतिशय छान आहे. कंप्लीट रेस करण्यासाठी अजिबात घाई करू नका. तुम्ही 10 तासात जरी पूर्ण केली आणि 14 तासात जरी पूर्ण केली तरी तुम्हाला मेडल तेच भेटणार आहे. त्यामुळं घाई करू नका, जेणेकरून अर्ध्यावर तुम्हाला रेस सोडण्याची वेळ येऊ नये. असं तर होणारच नाही, का तर तुमचं मन तुम्ही तयार करूनच गेलेले आहात. त्यामुळं अडचण तर अजिबात येणारच नाही आहे.
मित्रांनो, हे खारदुंग गाव आहे. हे आमचे मित्र इथं. आम्ही इथं राहिलो होतो ह्या गावामध्ये. रेस अतिशय शांत चित्ताने पूर्ण करा आणि सहजरित्या तुम्ही हे पूर्ण करू शकता. एक दिवस पूर्ण इथं रेस्ट घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता आपण इथून जातो. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब